नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. त्रिशू, कुठे चाललीस तू? ट्युशन. ओ बापरे, ट्युशन मध्ये काय शिकणार तू? एबीसीडी. आणि तू बापरे, ते बघा ते इकडे गेले. तिला आता ट्युशनला जाते. ही माझी भाचे जिग्गू. हाय कर. तू आता जिग्गू दीदी बरोबर ट्युशनला जातेस. ती कैरी नको खाऊ ना. हे गायत्री, तिला कैरी कुठे कापून दिली तू? ते कैरीचा खोकला येतो ना ग त्रिशू. हा, ते कैरी खाल्ल्यानं कुणी दिलं तुला कैरी? कशी लागते त्रिशू? आंबट लागते. आणि तू काय सांगत होती? मम्मी घरातली कामं नाही करत म्हणे. नाही करत मम्मी घरातली कामं? मग कोण करतं? हां, दे मला, दे मला, दे. घरातली कामं कोण करतं त्रिशू? हां, कोणीच नाही. तू काय सांगते? मी सगळी घरातली कामं करते ना. हां, काय काय कामं करते तू? खट्ट खट्ट आहे. हे बघा, अर्धी आयराणी अर्धी मराठी. काय का त्रिशू? चल जा, तुला पटकन तयारी कर आणि आता ट्युशनला जा जिगू दीदी बरोबर. तू आता ट्युशनला जायचं तिथं आणि एबीसीडी बोलायचं, ठीक आहे? हां, भारताचे पंतप्रधान आहेत कोण आहेत? कोण? टीचरने तुला विचारलं भारताचे पंतप्रधान कोण आहेत, तू काय सांगशील त्रिशू? भारताचे पंतप्रधान कोण आहेत? मोदी. आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हां, देवेंद्र फडणवीस. आणि आपलं भारताचं संविधान कोणी लिहिलं त्रिशू? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. हां, आणि आपलं भारत देश स्वातंत्र्य कधी झाला आहे? 1947. हां, असे बोलायचं. तुला जर टीचरने हे सर्व विचारलं ना तर एबीसीडी पण बोलायचं. हां, ते राहू दे, ते कूलर तसेच राहू दे. लगेच येणार? हां, चालेल, तू लगेच ये मग. चालेल, मम्मी काय करते बघूया आपण. आंबा. ते बघ, आंबा बोलते बघ. बोलते गायत्री, ते बघ काय बोलते, खट्ट लागते म्हणे. आंबट लागते ते नाही. त्रिशू, ठेवते ते कैरी नको गायत्री. कैरी लपून दे ना. ते कैरी खाल्ल्याने खोकला येईल तिला. हे बघा काय गायत्री, आता तुला काय सांगणार? ते कमेंट्स करून आपल्याला परत आपले जेवढी सबस्क्रायबर फॅमिली ते तुला कमेंट्स करून सांगतात की असं गायत्री ते त्रिशूला काही पण खायला देत जाऊ असं. अरे फळ, अरे पण ते फळ आंबट आहे ना गायत्री. अरे गायत्री, लोणच्याची गोष्ट वेगळी असते. आता ती कैरी किती आंबट आहे, लहान पोरांना पटकन खोकला लागून जातो. अरे यार, अरे थोडस का खाय ना, पण तरी तुला खोकला लागून जातो ना. त्रिशू, ठेव ते कैरी, ठेव. आंबट लागते ना? हा, कसं लागते? नाका नाकातून पाणी निघतंय. हा, लिपस्टिक. अरे यार त्रिशू, आणि ते कैरी ठेवतात जा ते मम्मीला देतात, ते नको खाऊ ते. हा, नको गायत्री, तिला अजिबात नको देत जाऊ असं कैरी वगैरे काही देत नको जाऊ. मग उगीच खोकला लागला तर धुवून कशाला दे. आंबट लागते ना? मग एवढे आंबट, हे बघ माझ्याकडे पण ये पूर्ण आंबट लागते, माहिती का? तू नाही खायचं ते त्रिशू, आंबट लागते ना कैरी. मग ते जर खाल्ल्यानं खोकला येईल ना तुला. मग औषध घ्यायला लागेल तुला परत. एकच खाते? नको, एक पण नाही खायचं. ते एक जर खाल्लं ना मग तुला खोकला लागेल आणि डॉक्टरकडे घेऊन जायला लागेल. मग तू डॉक्टरला काय सांगशील? हा त्रिशू, तू डॉक्टरला काय सांगशील? ताप नाही, खोकला आलाय असं सांगशील ना तू. हा, नाही, इंजेक्शन पण देणार मग डॉक्टर तुला. गोळ्या देणार? नाही गायत्री, इंजेक्शन पण देतो ना डॉक्टर. नाही, हे बघा मित्रांनो, आता मी तिला चांगल्याच सांगतोय ती कैरी नको खायला म्हणून, तर तिला गायत्री बोलते नाही. काय ग त्रिशू? मग ते कैरी खा. आता जिगूला बघा किती खोकला आहे, जिगू 2-2 कैऱ्या खाते बघा. नाही ग, अरे आंबा खाणं वेगळं गायत्री आणि ते कच्च्या कैरी खाणं वेगळं. लहान पोरांना नाही द्यायचं ते, त्याच्यानंतर खोकला लागतो ना. मग काय? चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये.